आपल्या सगळ्यांनाच आपल्या घराला नीट आणि क्लीन ठेवण्यासोबतच चांगल्या पद्धतीने मेंटेनही करायचे असते. पण त्या घराच्या मेंटेनन्ससाठी, घरातील वस्तूंच्या मेंटेनन्ससाठी दरवेळेसच महागडे प्रॉडक्ट्स विकत घ्यायची गरज नसते किंवा काही पैसे खर्च करायची गरज नसते. घरातल्याच वस्तूंपासून रॅदर घरातूनच निघणाऱ्या वेस्टपासूनही आपण घरातील वस्तू मेंटेन करू शकतो. त्या कशा, तेच आज मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. आज मी तुमच्यासोबत अशाच फ्री ऑफ कॉस्ट असणाऱ्या होम हॅक्स शेअर करणार आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या घराला इझिली मेंटेन करू शकाल, ते देखील काहीही पैसे खर्च न करता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवात आपण करणार आहोत चहापासूनच. रोजचा चहा झाल्यानंतर शिल्लक राहिलेला गाळ आपण काय करतो तर तो फेकून देतो. तर तो गाळ फेकून न देता 2 ते 3 वेळेला पाण्याखाली स्वच्छ धुवायचा. त्यामधला साखरेचा गोडवा, दूध वगैरे निघून गेल्यानंतर हा जो काही गाळ राहिलेला आहे तो मी एका डब्यामध्ये साठवून ठेवते. साठवते म्हणजे काय तर दररोजचा गाळ 1 दिवसासाठी उन्हात वाळवायचा आणि तो वाळलेला गाळ दररोज झाडांमध्ये, कुंड्यांमध्ये घालत राहायचा. हा गाळ खरं तर झाडांसाठी खूप चांगलं खताचं काम करतो. आपल्या झाडांना छान छान फुलं यावीत, झाडं टवटवीत राहावी यासाठी आपण बाजारातून काही खत विकत आणतो. तर त्याऐवजी तुम्ही हा जो काही वेस्ट चहाचा गाळ जो कचऱ्यात टाकताय रोज, तोच जर का वाळवून तुम्ही झाडांमध्ये, कुंड्यांमध्ये घातला तर तुम्हाला तुमच्या झाडांमध्ये नक्की फरक जाणवेल. माझ्या मुलाच्या न्यूट्रिशन पावडरच्या डब्यामध्ये अशा पद्धतीचे प्लॅस्टिकचे चमचे येतात. हे चमचे आकाराने मोठे आणि क्वालिटी चांगली असल्यामुळे मी याचा रियूज कसा करते तर हे चमचे फेकून न देता वेगवेगळ्या डाळींच्या बरण्यांमध्ये किंवा मग रव्याच्या बरणीमध्ये, शेंगदाण्याच्या कुटाच्या बरणीमध्ये मी हे चमचे घालून ठेवते. त्यामुळे काय होतं, एकतर दररोजचा स्वयंपाक करताना एक स्पेसिफिक मेजरमेंटनी तो पदार्थ घेतला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरणीमधून त्या चमच्याने घ्यायलाही इझी होतं. अशा पद्धतीने तुमच्याकडे जर का असे मोठे चमचे आले असतील तर तुम्ही त्याचा रियूज करू शकता. घरात आपण रूम फ्रेशनर्स यूज करतो, धूप लावतो, ज्यामुळे घरामध्ये थोडीशी पॉझिटिव्ह वाईब येईल, फ्रेशनेस जाणवेल, छान सुगंध येईल. त्याचप्रमाणे कारमध्ये सुद्धा आपण काही फ्रेशनर्स लावतो किंवा मग अशा पद्धतीचे कपूर कोन्स लावतो. तर हे कपूर कोन्स बाजारातून विकत आणण्याऐवजी आपण अगदी इझी वेमध्ये आणि स्वस्तात घरी देखील बनवू शकतो. तर त्यासाठी आपल्या सगळ्यांच्याच घरी अशा पद्धतीच्या कापडी कॉटन बॅग्स असतातच. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या बॅगचे 4 चौकोनी तुकडे करून घ्यायचे. आता त्या चौकोनी तुकड्यांपासून आपल्याला कोन बनवायचा आहे. कोन पॅक करण्यासाठी इथे मी फेविक्विकचा यूज केला आहे, त्यामुळे तो कोन सुटणार नाही. आता या कोनमध्ये आपण कापूर भरणार आहोत. इथे मी भीमसेनी कापूर यूज केलेला आहे, कारण त्याचा वास खूप छान असतो. आणि वरचा जो पोर्शन आहे कोनमध्ये कापूर भरल्यानंतर तो आपण रबर लावून पॅक करून घ्यायचा आहे. आता त्या रबराला एखादा इलॅस्टिकही तुम्ही लावून घ्या, म्हणजे तो कोन आपल्याला कुठेही हँग करता येईल. तसा अगदी मार्केटमध्ये मिळतो, अगदी तसाच कापूर कोन आपण अगदी स्वस्तात तयार केला, ते देखील घरातल्याच असलेल्या वेस्ट कापडी बॅगपासून. कापूर तर आपण दररोज पूजेसाठी आणतोच, तोच इथे आपल्याला यूज करायचा आहे. आता जे काही शिल्लक असलेले चौकोनी तुकडे आहेत त्याचे तुम्ही कोनऐवजी अशा छोट्या छोट्या पोटलीसुद्धा बनवू शकता. एखादी पोटली तुम्ही वॉर्डरोबमध्ये लावू शकता, तुमच्या शू रॅकमध्ये ठेवू शकता किंवा मग बाथरूममध्ये लावू शकता. त्यामुळे तुम्हाला कपाट उघडलं तरीसुद्धा फ्रेशनेस जाणवेल, गाडीमध्ये त्याचा सुगंध येईल, अगदी सेम मार्केटमध्ये मिळणाऱ्या कापूर कोन्ससारखाच. किचनमध्ये स्वयंपाक करताना आपल्याला छोट्या मोठ्या अशा खूप साऱ्या अडचणी येतात. तर त्यावर काही घरगुती सोल्युशन मिळतं का हे बघा. जसं की सुरीची जर का धार गेली असेल, कात्रीची धार गेली असेल, तर बाजारात जाऊन धार करण्याऐवजी असं एखादं धार लावणारं टूल घरात ठेवा. किंवा मग कुकरची रिंग खराब झाली, लूज झाली तर ती लगेचच बदलण्याऐवजी जर का ती रिंग थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवली ना की ती लगेचच टाईट होते आणि मग आपला कुकर व्यवस्थित चालू लागतो. सगळ्यांच्याच किचनमध्ये एखादं तरी भांडं असं असतं की ज्याचं हँडल निघालेलं असतं किंवा स्क्रू लूज झालेला असतो आणि आपण ते टाईट करण्यासाठी सुद्धा खूप टाळाटाळ करतो. तर त्यासाठी किचनच्या ड्रॉवरमध्ये एखादं स्क्रू ड्रायव्हर जरूर ठेवायचं, म्हणजे आपण तिथल्या तिथे स्क्रू ड्रायव्हरने तो स्क्रू टाईट करू शकतो आणि ते काम पुढे ढकललं जात नाही. लिंबाचा रस एक खूप चांगला क्लिनिंग एजंट आहे. याचा रस निघाल्यानंतर सुद्धा याच्या सालींमध्ये खूप एक्स्ट्रॅक्ट शिल्लक असतो. आता उन्हाळ्यात तर लिंबाचे सरबत खूप वेळा होईल, तर त्याच्या साली फेकून न देता तुम्ही त्याचा वेगवेगळ्या प्रकारे क्लिनिंगसाठी यूज करू शकता.
इथे मी एका भांड्यामध्ये पाणी आणि लिंबाच्या साली उकळून घेणार आहे. 3 ते 4 मिनिटं हे पाणी चांगलं उकळल्यानंतर बाजूला ठेवून द्यायचं, पूर्णपणे याला थंड होऊ द्यायचं. आता या पाण्याला आपण मल्टिपल वेजमध्ये यूज करू शकतो. हे पाणी मी एका ग्लास बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे. आता या पाण्याने आपण सिंक, गॅस बर्नर्स, तांब्या पितळची भांडी, गॅस स्टोव्ह क्लीन करू शकतो. तुम्ही हवं तर या लिंबाच्या पाण्याला तुमच्या डिशवॉश लिक्विडमध्ये सुद्धा मिक्स करू शकता. त्यामुळे भांड्यांना एक प्रकारची शाईन तर येईलच, शिवाय त्याचा सुवासही छान येईल. लिंबाच्या साली आणि मीठ वापरून तुम्ही तुमचा खराब झालेला चॉपिंग बोर्डही अगदी घासून स्वच्छ करू शकता. त्यामुळे चॉपिंग बोर्डमध्ये जे काही फूड पार्टिकल्स अडकलेले असतात ते निघून जातात. एक प्रकारची शाईन त्या चॉपिंग बोर्डला येते. पूजेमध्ये वापरली जाणारी फुलं, मग ती तुमच्या झाडाची असू देत किंवा मग विकत आणलेली, दुसऱ्या दिवशी ती फुलं वेस्टच असतात. तर ती फुलं पूर्णपणे उन्हामध्ये सुकवून घ्यायची, पूर्ण कोरडी करायची आणि त्यानंतर मिक्सरमध्ये घालायची. त्या फुलांसोबतच दालचिनी, लवंग, इलायची, कापूर, धूप, लोबान किंवा जे काही हवन सामग्रीमध्ये जे जे काही साहित्य लागतं ते तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता. आता याची फाईन पावडर तयार करायची. आता या पावडरमध्ये आपल्याला पातळ तूप मिक्स करायचं आहे आणि त्याचा मळून असा एक घट्ट गोळा बनवायचा आहे. त्यानंतर त्याचे असे छोटे छोटे धूप बनवायचे आहेत. आता हे तयार केलेले धूप 1 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचे. त्यानंतर त्याला एअरटाईट डब्यात भरून ठेवायचे. आपले DIY हवन कप्स रेडी आहेत. जेव्हा सकाळ संध्याकाळ आपण हे धूप घरात लावतो ना, तेव्हा खूपच पॉझिटिव्हिटी जाणवते घरात आणि याचा सुवास मार्केटमध्ये मिळणाऱ्या धूपपेक्षाही खूप सुंदर असतो. ट्रस्ट मी, एकदा नक्की तयार करून बघा. किचन काउंटरटॉप क्लीन करण्यासाठी दररोजच काही आपल्याला क्लीनर्सची गरज नसते रेडीमेड. त्यासाठी फक्त एक मायक्रोफायबर ओला जर करून घेतला तरी देखील आपण आपला किचन ओटा स्वच्छ करू शकतो. पण जर का काही ओट्यावर सांडलं असेल, तेलकट डाग पडले असेल किंवा मग मिक्सर, ओव्हन, फ्रीज असे काही ॲप्लायन्सेसवर चिकट डाग पडलेले असतील तर आपण अशा पद्धतीचे क्लीनर्स बाजारातून विकत आणतो. तर त्याऐवजी असे क्लीनर्स आपण घरीही इझिली बनवू शकतो. तर त्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये पाण्यामध्ये 2 चमचे डिश लिक्विड घालायचं आहे, अर्धा कप व्हाईट व्हिनेगर घालायचं आहे आणि 1 छोटा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. तुम्हाला हवं तर मघाशी आपण जे काही लिंबाच्या सालींपासून पाणी तयार केलं होतं ते देखील याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. त्यामुळे वासही सुंदर येईल या क्लीनरचा. हे किचन क्लीनर तुम्ही किचन ओट्यावर वापरू शकता, शेल्फवर वापरू शकता, मिक्सर, ओव्हन, फ्रीज याच्याने क्लीन करू शकता. त्यासाठी बाजारातून काही रेडीमेड क्लीनर विकत आणण्याची गरज नसते. तर फ्रेंड्स, असे काही घरगुती छोटे मोठे उपाय करून आपण आपल्या घराला कसं मेंटेन करू शकतो या रिलेटेड काही हॅक्स मी आज तुमच्यासोबत शेअर केले. व्हिडिओ जर काही युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.